27 फेब्रुवारी 2026 ला तुमचा इंग्लिश विषयाचा बोर्डाचा पेपर असणार आहे. आता बघा, परीक्षा तर अगदी जवळ आली. आता अभ्यासाबरोबरच तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन आणि पेपर कशा पद्धतीने लिहिला जातो हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असतो आणि तो कशा पद्धतीने प्रेझेंट करायचा अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, पेपर लिहित असताना काही बेसिक गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहित असतील. जसं की पेपर लिहिताना ह्या मार्जिनमध्ये आपण फक्त सब क्वेश्चन क्रमांक लिहित असतो, कारण ही मार्जिन एक्झामिनर साठी असते. एक्झामिनर ह्या ठिकाणी मार्क्स लिहित असतो. त्यानंतर बघा, 1 सेंटीमीटरची बॉर्डर आपण प्रत्येक पेजवरती ड्रॉ करत असतो. या बॉर्डरमध्ये आपण सब क्वेश्चन क्रमांक लिहित असतो. या झाल्या बेसिक गोष्टी. आता बघा, तुमचा बोर्डाचा इंग्लिश विषयाचा पेपर कशा पद्धतीने असतो आणि तो कशा पद्धतीने प्रेझेंट केला पाहिजे ते आता आपण बघूया. तर बघा, तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर एकूण 5 सेक्शन मध्ये डिव्हाइड केलेला असतो, ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. आता बघा, लँग्वेज स्टडी हा सेक्शन तुम्हाला कशा पद्धतीने असणार आहे आणि तो कशा पद्धतीने प्रेझेंट करायचा ते आता आपण बघूया. तर बघा, सगळ्यात वरती तुम्हाला सेक्शनचं नाव द्यायचंय. त्यानंतर ह्या चौकटीमध्ये आपण क्वेश्चन नंबर लिहित असतो आणि त्यानंतर आपल्याला सब क्वेश्चन क्रमांक लिहायचा आहे आणि त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता बघा, क्वेश्चन नंबर 1A चा पहिला सब क्वेश्चन असतो. तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मिसिंग लेटर फिलअप करायचं असतं. तुम्हाला 4 वर्ड्स दिले जातात आणि त्यामधलं कोणतं लेटर मिसिंग आहे ते तुम्हाला लिहायचं असतं. आता बघा, मिसिंग लेटर लिहित असताना जे लेटर तुम्ही फिलअप केलं त्याला हायलाइट करायला म्हणजे अंडरलाईन करायला तुम्हाला विसरायचं नाही. आता बघा, ह्या प्रत्येक वर्डला तुम्हाला हाफ मार्क्स असतो. ओके, असा 2 मार्क्स साठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा, हा झाला तुमचा पहिला सब क्वेश्चन. त्यानंतर दुसरा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये वर्ड्स अरेंज करायचे असतात. तुम्हाला 2 अरेंजमेंट दिले जातात. प्रत्येक अरेंजमेंटला 1 मार्क्स असतो. असा एकूण 2 मार्क्स साठीचा हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघा, तिसरा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला प्रॉपर पंच्युएशन मार्क्स यूज करून सेंटेन्स रिराईट करायचं असतं. या क्वेश्चन मध्ये देखील तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिले जातात. प्रत्येक सेंटेन्स 1 मार्क्स साठीचं असतं. असा एकूण 2 मार्क्स साठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. आता बघा, आपण 3 सब क्वेश्चन बघितले. प्रत्येक सब क्वेश्चन झाला की मी तुम्हाला 2 ओळी सोडायला लावलेल्या आहेत. ओके, प्रत्येक सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 ओळी सोडायच्या आहेत. पेपर जेवढा टापटीप आणि आखीव रेखीव तुम्ही काढणार तेवढी जास्त मार्क्स तुम्हाला ह्या विषयामध्ये मिळणार आहेत. ओके, त्यानंतर बघा, चौथा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला एक वर्ड दिला जातो. त्या वर्ड मधल्या लेटरचा यूज करून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे असतात. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स साठी असतो. प्रत्येक वर्डला हाफ मार्क्स दिला जातो. त्यामुळे बघा, तुम्हाला मिनिमम 4 वर्ड्स बनवायचे असणार आहेत. ओके, त्यानंतर बघा, तुमचा 5वा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. आता बघा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला डायग्राम काढणं कंपल्सरी असणार आहे. पण बघा, डायग्राम केव्हा काढायची? जेव्हा तुमचा संपूर्ण पेपर झाला असेल तेव्हा. डायग्राम काढण्यामध्ये वेळ वाया घालायचा नाही. आता बघा, डायग्राम काढताना पण पेन्सिलीचा आणि पट्टीचाच वापर करायचा. बरेचसे विद्यार्थी पेनाचा वापर करतात. पेनाचा वापर केला तर तुमच्या अँसर शीट वरती पेनाचे डाग पडतात. त्यामुळे बघा, पट्टी आणि पेन्सिलीचाच वापर डायग्राम काढण्यासाठी करायचा असणार आहे. तर बघा, 5वा सब क्वेश्चन देखील तुम्हाला 2 मार्क्स साठीचा असतो. मिनिमम तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे असणार आहेत. प्रत्येक वर्डला हाफ मार्क्स असतो. त्यानंतर बघा, 6वा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला वर्ड चेन प्रिपेअर करायची असते. मिनिमम 4 वर्डची वर्ड चेन तुम्हाला बनवायची असणार आहे. प्रत्येक वर्डला हाफ मार्क्स असतो. असा 2 मार्क्स साठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A एक्झाम मध्ये विचारला जातो. आता बघा, आपण एकूण 6 सब क्वेश्चन सॉल्व्ह केले. तुम्हाला एक्झाम मध्ये एनी 4 म्हणजे कुठलेही 4 सब क्वेश्चन 8 मार्क्स साठी सॉल्व्ह करायचे असतात. त्यानंतर बघा, ह्या सेक्शन मध्ये तुमचा दुसरा क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 1B. हा क्वेश्चन ओव्हरऑल तुमचा 2 मार्क्स साठीचा असतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये पहिला सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात आणि दुसरा सब क्वेश्चन असतो. यामध्ये एक सब क्वेश्चन असतो. आता बघा, पहिला क्वेश्चन अगदी इझी असतो. यामध्ये तुम्हाला 1 मार्क्स साठीचे क्वेश्चन विचारले जातात आणि दुसरा क्वेश्चन देखील 1 मार्क्स साठीचा असतो. तुम्हाला एकूण 3 सब क्वेश्चन दिले जातात. 3 पैकी तुम्हाला एनी 2 म्हणजे कुठलेही 2 सब क्वेश्चन 2 मार्क्स साठी सॉल्व्ह करायचे असतात. पहिल्या सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍड अ क्लॉज किंवा सेंटेन्स कंप्लीट करायचं असतं किंवा मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं असतं. आणि दुसऱ्या सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करून वर्ड्स तुम्हाला बनवायचे असतात. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्क्स साठी ओव्हरऑल क्वेश्चन असतो. तर बघा, अशा पद्धतीने तुमचा लँग्वेज स्टडी हा सेक्शन असतो. हा सेक्शन एकूण 10 मार्क्स साठीचा असतो. ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A तुम्हाला 8 मार्क्स साठी आणि क्वेश्चन नंबर 1B तुम्हाला 2 मार्क्स साठी, असे एकूण 10 मार्क्स साठीचा तुमचा हा सेक्शन असणार आहे. त्यानंतर बघा, तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये दुसरा सेक्शन असतो टेक्च्युअल पॅसेजचा. तर बघा, टेक्च्युअल पॅसेज सेक्शन कशा पद्धतीने असतो आणि तो कशा पद्धतीने प्रेझेंट करायचा ते आता आपण बघूया. तर बघा, टेक्च्युअल पॅसेज ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला 2 पॅसेज दिले जातात. दोन्ही पॅसेज 10 मार्क्स साठीचे असतात. दोन्ही पॅसेज मध्ये सेम क्वेश्चन टाईप तुम्हाला विचारले जातात. आता बघा, ह्या सेक्शनला कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं किंवा कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. तर सगळ्यात वरती सेक्शनचं नाव टाकायचं आहे.
त्यानंतर ह्या चौकटीमध्ये क्वेश्चन नंबर टाकायचा, सब क्वेश्चन नंबर टाकायचा आणि त्यानंतर आन्सर रायटिंगला सुरुवात करायची. आता बघा तुम्हाला 2 पॅसेज दिले जातात. दोन्ही पॅसेजमध्ये सेम क्वेश्चन टाईप विचारले जातात. म्हणजे A1 क्वेश्चन असेल, A2 क्वेश्चन असेल, A3 क्वेश्चन असेल, A4 टू A5 असे 5 सब क्वेश्चन तुम्हाला प्रत्येकी 2 मार्क्स साठीचे असतात. आणि बी सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला B1, B2, B3 त्यानंतर B4 आणि B5 असे एकूण 5 सब क्वेश्चन असतात. तर बघा दोन्ही सब क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्स साठीचे असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 2A 10 मार्क्स साठी आणि क्वेश्चन नंबर 2B 10 मार्क्स साठी. असा एकूण 20 मार्क्स साठीचा तुमचा ओव्हरऑल हा सेक्शन असतो. आता बघा ह्या सेक्शन मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचे ते आता आपण बघूया. तर बघा A1 क्वेश्चन असतो तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी किंवा ट्रू आणि फॉल्स साठी. जर तुम्हाला A1 क्वेश्चन ट्रू आणि फॉल्स साठी विचारला गेला तर तुमचा B1 क्वेश्चन हा क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी असणार आहे. ओके. त्यानंतर A2 क्वेश्चन असतो तुम्हाला रिअरेंजमेंट साठी किंवा वेब डायग्राम साठी. जर तुम्हाला A2 क्वेश्चन रिअरेंजमेंट वरती आला तर तुमचा B2 क्वेश्चन हा वेब डायग्राम वरती असतो. त्यानंतर बघा B3 क्वेश्चन असतो तुम्हाला व्होकॅब्युलरी वरती. ओके, अगदी इझी क्वेश्चन असतो. यामध्ये मॅच द पेअर किंवा सिनोनिम्स, अँटोनिम्स असे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. A3 आणि B3 क्वेश्चन्स तुम्हाला व्होकॅब्युलरी वरती असणार आहे. त्यानंतर बघा A4 क्वेश्चन असतो तुम्हाला ग्रामरशी रिलेटेड. ओके, A4 क्वेश्चन मध्ये तुम्हाला ग्रामर वरती क्वेश्चन हे विचारले जातात. ओके, 2 मार्क्स साठीचा प्रत्येक सब क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा A5 क्वेश्चन असतो तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स वरती. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये पण मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी तुम्हाला पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिता येईल त्या ठिकाणी पॉइंटेड फॉर्मॅटमध्येच आन्सर लिहायचे. ओके, यामुळे 2 फायदे होतात. जेव्हा तुम्ही पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहितात तुम्हाला इझिली 2 आउट ऑफ 2 मार्क्स या क्वेश्चनला मिळतात आणि तुमचा वेळ वाचतो. त्यामुळे बघा तुम्हाला A5 क्वेश्चन जो असतो पर्सनल रिस्पॉन्सचा यामध्ये ट्राय करायचे की तुम्ही पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहा. ओके, हा झाला तुमचा A5 क्वेश्चन. अशाच पद्धतीने तुमचा B1 क्वेश्चन असतो, B2 क्वेश्चन असतो, B3 क्वेश्चन असतो. ओके, B4 क्वेश्चन असतो आणि B5 क्वेश्चन असतो. तर बघा अशा पद्धतीने सेक्शन 2 टेक्च्युअल पॅसेज एकूण 20 मार्क्स साठीचा तुमचा एक्झाम मध्ये असणार आहे. आता बघा प्रेझेंटेशन मध्ये अगदी सोप्या सोप्या गोष्टी. तुमचा एक सब क्वेश्चन झाला की तुम्हाला 2 ओळी सोडायचे असणार आहेत. ज्या ठिकाणी गरजेचं असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट करायचं असणार आहे. त्यानंतर डायग्राम तुम्हाला काढणं कंपल्सरी आहे. पण डायग्राम केव्हा काढायची जेव्हा तुमचा संपूर्ण पेपर झालेला असणार आहे. ओके, ह्या झाल्या प्रेझेंटेशनच्या बाबतीत. यानंतर तुमचा तिसरा सेक्शन असतो तुमचा पोएट्री सेक्शन. आता बघा ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B असे 2 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3A तुमचा 5 मार्क्स साठीचा असतो आणि क्वेश्चन नंबर 3B तुमचा 5 मार्क्स साठीचा असतो. ओव्हरऑल सेक्शन हा तुमचा 10 मार्क्स साठीचा असणार आहे. आता बघा ह्या सेक्शन मध्ये तुमचा पहिला सब क्वेश्चन असतो तुम्हाला पोएट्री वरती. म्हणजे तुम्हाला पोएम दिली जाते आणि त्याखाली तुम्हाला 5 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आणि बी क्वेश्चन असतो यामध्ये तुम्हाला पोएमचं अप्रिसिएशन लिहायचं असतं. असं एकूण 10 मार्क्स साठीचा तुमचा हा सेक्शन असतो. आता बघा प्रेझेंटेशन करताना सगळ्यात आधी सेक्शनचं नाव द्या, क्वेश्चन नंबर लिहा, सब क्वेश्चन नंबर लिहा आणि आन्सर रायटिंगला सुरुवात करा. आता बघा A1 क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक साठीच असतो. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फिल इन द ब्लँक्सला हायलाइट तुम्हाला करायचं असणार आहे. ओके, 2 मार्क्स साठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघा A2 क्वेश्चन अगदी सिंपल असतो. यामध्ये सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो 2 मार्क्स साठी. आणि तुमचा A3 क्वेश्चन असतो तुम्हाला यामध्ये व्होकॅब्युलरी वरती म्हणजेच यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारले जातात 1 मार्क्स साठी. ओके, अशा पद्धतीने एकूण 5 मार्क्स साठीचा. तर बघा 5 मार्क्स साठीचा क्वेश्चन नंबर 3A असतो. यानंतर बघा पोएट्री सेक्शन मध्ये तुमचा दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 3B. यामध्ये तुम्हाला अप्रिसिएशन ही लिहायचं असतं. आता बघा अप्रिसिएशनचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा बरेचसे विद्यार्थी अप्रिसिएशन हे पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहितात. पण बघा तुम्हाला अप्रिसिएशन पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहायचं असणार आहे. यामुळे तुमचे 2 फायदे असतात. तुम्हाला मार्क्स इझिली मिळतात आणि कमी वेळेमध्ये अप्रिसिएशन हे लिहिलं जातं. आता बघा पॉइंट फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने लिहायचं. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला टायटल लिहा, त्यानंतर पोएटचं नाव लिहा, त्यानंतर रायमिंग स्कीम लिहा, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच लिहा आणि त्यानंतर तुम्हाला थीम म्हणजे सेंट्रल आयडिया लिहा. अशा पद्धतीने जर तुम्ही अप्रिसिएशन लिहिलं तर तुम्हाला इझिली 5 आउट ऑफ 5 मार्क्स अप्रिसिएशनला मिळणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमचा पोएट्री सेक्शन असतो. यानंतर बघा तुमचा चौथा सेक्शन असतो नॉन टेक्च्युअल पॅसेजचा. तर बघा ह्या सेक्शन मध्ये देखील तुम्हाला टेक्च्युअल पॅसेज ह्या सेक्शन सारखे क्वेश्चन हे विचारले जातात. फक्त तुमचा पॅसेज हा नॉन टेक्च्युअल असतो. म्हणजे पुस्तकाचा बाहेरचा पॅसेज तुम्हाला ह्या सेक्शन मध्ये दिलेला असतो. आता बघा हा ओव्हरऑल सेक्शन एकूण 15 मार्क्स साठीचा असतो. ज्यामध्ये पॅसेज वरची क्वेश्चन 10 मार्क्स साठी आणि समरी रायटिंगचा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्स साठी. असे एकूण 15 मार्क्स साठीचा तुमचा हा सेक्शन असतो. आता बघा ह्या सेक्शन मध्ये देखील तुम्हाला टेक्च्युअल पॅसेज ह्या सेक्शन मध्येच क्वेश्चन असतात. ज्यामध्ये A1 क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्स साठी असणारे. A2 क्वेश्चन तुम्हाला वेब डायग्राम वरती किंवा रिअरेंजमेंट साठी असणारे.
A3 क्वेश्चन तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती असणारे, A4 क्वेश्चन तुमचा ग्रामरचा आणि A5 क्वेश्चन तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असणार आहे. आता बघा, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन ज्या ठिकाणी पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये लिहिता येत असेल त्या ठिकाणी पॉइंटेड फॉर्मॅटमध्येच तुम्हाला लिहायचं असणार आहे. कारण इंग्लिश विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची असते तुमची वेळ. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळे बघा, जिथं शक्य असेल तिथं पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहा. यामुळे तुम्हाला इझिली प्रत्येक पॉइंटला हाफ मार्क्स असतो. त्यामुळे 2 आउट ऑफ 2 मार्क्स इझिली मिळतात आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये आन्सर हे लिहिलं जातं. त्यामुळे बघा, जिथं शक्य असेल तिथं पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहा. यानंतर बघा, सेक्शन 4 मध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 4B असतो तुम्हाला समरी रायटिंगसाठी. तर बघा, एकूण 5 मार्क्ससाठीचा हा तुमचा क्वेश्चन असतो. आता बघा, समरी रायटिंग करताना सगळ्यात आधी तुम्हाला टायटल द्या. टायटलला 1 मार्क्स असतो आणि उर्वरित जे तुम्ही आन्सर लिहितात त्याला 4 मार्क्स असतात. त्यामुळे बघा, समरी रायटिंगला देखील टायटल लिहिणं कंपल्सरी असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला समरी लिहायची असणार आहे. समरी मिनिमम 8 ते 10 ओळींमध्ये लिहा. तुम्हाला इझिली 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतील. जर तुमचं हँडरायटिंग छान असेल आणि तुम्ही उर्वरित पेपर याच्या आधीचा जर तुम्ही छान प्रेझेंट केला असेल, तुम्हाला समरी रायटिंगला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळणार आहे. ओके, हा झाला तुमचा चौथा सेक्शन. यानंतर बघा, तुमच्या एक्झाम मध्ये तुमच्या पेपरमध्ये लास्ट सेक्शन असतो सेक्शन 5 रायटिंग स्किलचा. तर बघा, ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला इझी क्वेश्चन विचारले जातात. फक्त हा सेक्शन लेंदी असतो, तुम्हाला लिहिण्यासाठी खूप वेळ लागतो. ओके, आता बघा, ह्या सेक्शन मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन असतात ते आता आपण बघूया. तर बघा, सगळ्यात आधी सेक्शनचं नाव द्या, क्वेश्चन नंबर लिहा, सब क्वेश्चन नंबर लिहा आणि आन्सर रायटिंगला सुरुवात करा. आता बघा, क्वेश्चन नंबर 5A मध्ये तुम्हाला पहिला सब क्वेश्चन असतो. यामध्ये A1 आणि A2 असे 2 सब क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. A1 क्वेश्चन असतो इन्फॉर्मल लेटर रायटिंगसाठी आणि A2 क्वेश्चन असतो फॉर्मल लेटर रायटिंगसाठी. तुम्हाला A1 आणि A2 ह्या दोघींपैकी एक क्वेश्चन 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. आता बघा, एक्झाम मध्ये तुम्हाला A2 क्वेश्चन म्हणजे फॉर्मल लेटर रायटिंगचं क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे. कारण बघा, फॉर्मल लेटर रायटिंगला एक फिक्स फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग हे केलं जातं. तर बघा, फॉर्मल लेटर रायटिंग कशा पद्धतीने लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, सगळ्यात वरती तुम्हाला सेंडरचा ऍड्रेस लिहायचा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर रिसिव्हरचा ऍड्रेस तुम्हाला लिहायचा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर ओव्हरऑल लेटर रायटिंगसाठी तुम्हाला हाफ मार्क्स असतो आणि मेन बॉडी लिहिण्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स असणार आहे. असा एकूण 5 मार्क्ससाठीचा तुमचा लेटर रायटिंगचा क्वेश्चन असतो. तर बघा, तुम्ही जर इनफॉर्मल लेटर लिहिलं तर तुम्हाला इनफॉर्मल लेटर लिहिताना खूप वेळ लागतो आणि इझिली त्या लेटरला तुम्हाला मार्क्स मिळत नाही. पण बघा, जर तुम्ही फॉर्मल लेटर लिहिलं, फॉर्मल लेटरला फिक्स फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार मार्किंग हे केलं जातं. त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये A2 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे. तुम्हाला इझिली 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळणार आहे. यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 5B असणार आहे. यामध्ये देखील तुम्हाला B1 आणि B2 असे 2 सब क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. B1 क्वेश्चन असतो तुम्हाला डायलॉग रायटिंगसाठी आणि B2 क्वेश्चन असतो तुम्हाला स्टोरी रायटिंगसाठी. B1 आणि B2 या दोन्ही क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. तर बघा, तुम्हाला B1 क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे जो तुमचा डायलॉग रायटिंगचा असणार आहे. कारण बघा, डायलॉग रायटिंग तुम्ही इझिली करू शकता आणि इझिली यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात. पण बघा, स्टोरी रायटिंगसाठी खूप वेळ लागतो आणि स्टोरी रायटिंग मध्ये तुम्हाला इझिली मार्क्स मिळत नाही. त्यामुळे बघा, क्वेश्चन नंबर 5B मध्ये तुम्हाला B1 क्वेश्चन म्हणजेच डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. आता बघा, डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन कशा पद्धतीने असतो. यामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन असतात. ज्यामध्ये A सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला डायलॉग रिअरेंज करायचा असतो. 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर B सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग हा कंप्लीट करायचा असतो. यासाठी देखील 1 मार्क्स असतो आणि C सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिलेला असतो आणि त्या टॉपिक वरती तुम्हाला डायलॉग हा प्रिपेअर करायचा असतो. 3 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. तर बघा, अशा पद्धतीने डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारला जातो. तर बघा, क्वेश्चन नंबर 5A क्वेश्चन असतो तुम्हाला 5 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 5B 5 मार्क्ससाठी. असा एकूण 10 मार्क्ससाठीचा तुमचा क्वेश्चन नंबर 5 असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा सब क्वेश्चन असतो किंवा पुढचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6. आता बघा, ह्या क्वेश्चन मध्ये देखील तुम्हाला A1, A2 आणि B1, B2 असे क्वेश्चन असतात. तुम्हाला A1 किंवा A2 यापैकी एक क्वेश्चन, B1 आणि B2 यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतो. आता बघा, हा क्वेश्चन असतो तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठी. तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात. प्रत्येकी क्वेश्चन 5 मार्क्ससाठीचा असतो. आता बघा, क्वेश्चन नंबर 6A मध्ये A1 क्वेश्चन असतो तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफर आणि A2 क्वेश्चन असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सफर. तुम्हाला ह्या A1 आणि A2 पैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. आता बघा, तुम्हाला A1 क्वेश्चन असतो हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. ज्यामध्ये व्हर्बल इन्फॉर्मेशन नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन मध्ये ट्रान्सफर करायची असणार आहे. कारण बघा, हा क्वेश्चन इझिली अटेम्प्ट होतो आणि तुम्हाला इझिली 5 मार्क्स तुम्हाला मिळतात आणि कमी वेळेमध्ये हा क्वेश्चन तुमचा अटेम्प्ट होतो. त्यानंतर बघा, 6 मध्ये B सब क्वेश्चन असतो तुम्हाला. यामध्ये देखील B1 आणि B2 सब क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो. ज्यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन असणारे B1 क्वेश्चन आणि B2 क्वेश्चन असतो तुम्हाला स्पीच रायटिंग वरती. तुम्हाला ह्या दोन्ही क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणे.
आता बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 6B मध्ये B1 क्वेश्चन म्हणजे न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. कारण बघा न्यूज रिपोर्ट हा तुम्हाला कमी वेळेमध्ये लिहिला जातो आणि याला देखील फिक्स फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग हे केलं जातं. त्यामुळे बघा क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला B1 क्वेश्चन न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. या क्वेश्चनला तुम्हाला इझिली 5 आउट ऑफ 5 मार्क्स हे मिळणार आहेत. यानंतर बघा तुमचा शेवटचा आणि 7वा क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला फक्त ट्रान्सलेशन वरती क्वेश्चन हे विचारले जातात. आता बघा क्वेश्चन नंबर 7 असणार आहे तुम्हाला 5 मार्क्ससाठी. यामध्ये देखील तुम्हाला 3 सब क्वेश्चन असतात. ज्यामध्ये क्वेश्चन नंबर ए असतो. यामध्ये तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातात. त्यांना तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असतं. आता बघा 6 वर्ड्स पैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असणार आहे. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघा बी क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातात. दोन्ही सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. दोन्ही सेंटेन्सला तुम्हाला 1-1 मार्क्स असा एकूण 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. आणि क्वेश्चन नंबर सी असणार आहे. यामध्ये तुम्हाला एक प्रोवर्ब दिलं असतं. त्याला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 एकूण 5 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा बोर्डाचा इंग्लिश विषयाचा पेपर असतो. तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, कशा पद्धतीने प्रेझेंट करायचा, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.